नमस्कार. चला आज एका अशा अद्भुत बौद्ध कथेच्या जगात जाऊया जी आपल्याला शहाणपणाचा खरा अर्थ काय असतो यावर विचार करायला भाग पाडेल. या कथेची सुरुवातच मुळी काही भिक्षूंच्या उद्गारांनी होते जे बुद्धांच्या ज्ञानाची स्तुती करत होते. आणि त्यांचे हे शब्दच आहेत जे या कथेचा पाया रचतात, ज्या ज्ञान आणि शहाणपणाच्या शक्तीवर प्रकाश टाकला आहे. तर मग ही कथा नक्की आहे तरी काय? ही आहे एक जातक कथा. म्हणजे ही काही साधीसुधी दंतकथा नाहीये. हे तर स्वतः बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना एक महत्वाचा धडा देण्यासाठी सांगितलेली त्यांच्याच एका पूर्वजन्माची गोष्ट आहे. तर मग चला त्याच विलक्षण शहाणेपणाची गोष्ट ऐकूया. ही गोष्ट आहे सुपारकाची. भरुकच्छ नावाचा एक बंदर, तिथे राहायचा सुपराक नावाचा एक महान नाखवा. आता तो इतका कुशल होता की असं म्हणतात त्याच्यासोबत असलेलं कोणतंही जहाज कधीच संकटात सापडलं नाही. पण बघा ना, नियतीचा खेळ कसा असतो. ज्या समुद्राच्या खाऱ्या पाण्याने त्याला ओळख दिली त्याच पाण्याने त्याची दृष्टी हिरावून घेतली आणि तो पूर्णपणे अंध झाला. विचार करा, प्रचंड कौशल्य पण ते शारीरिक मर्यादांमध्ये अडकलेलं. समुद्र प्रवासाचा मार्ग तर आता बंद झाला. मग सुपाराकाने काय केलं? त्याने आपल्या ज्ञानाचा वापर एका अगदी वेगळ्या भूमिकेत करायचं ठरवलं. तो राजाकडे गेला आणि मूल्यमापन करणारा बनला. आणि इथेच त्याच्या खऱ्या आतल्या ज्ञानाची कसोटी लागली. राजाच्या सेवेत असताना तर त्याच्या ज्ञानाची खरी परीक्षाच झाली. म्हणजे बघा, राजासमोर जेव्हा मौल्यवान वस्तू आणल्या जायच्या तेव्हा सुपारक फक्त हाताने स्पर्श करून त्यातील दोष ओळखायचा. त्याने अगदी बरोबर सांगितलं की हत्तीचे पाय अधू आहेत, घोड्याची वाढ खुंटलेली आहे, तो शाही रथ कमकुवत लाकडाचा आहे आणि त्या मौल्यवान गालिच्यात उंदराने पाडलेलं एक लहानसं छिद्र आहे. हेच ते दृष्टीच्या पलीकडचं ज्ञान नाही का? आणि या प्रत्येक अविश्वसनीय कामगिरीसाठी, या अद्भुत ज्ञानासाठी त्याला काय मिळालं असेल? फक्त 8 नाणी. खरं तर हा त्याच्या ज्ञानाचा अपमानच होता आणि म्हणूनच त्याने राजाची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. इथूनच सुपारचकाच्या आयुष्याचा खरा प्रवास सुरू होतो. कारण काही व्यापारी त्याच्या ज्ञानावर पूर्ण विश्वास ठेवून त्याच्याकडे येतात आणि एक नवाच अध्याय सुरू होतो. त्या व्यापाऱ्यांनी सुपारकाला शोधून काढलंच. ते त्याला काय म्हणाले, तुम्ही अंध असाल पण तुमच्यासारखा दुसरा कोणी नाही, तुम्हीच सर्वोत्तम आहात. बघा, त्यांनी त्याच्या डोळ्यांवर नाही तर त्याच्या ज्ञानावर विश्वास ठेवला आणि त्यालाच जहाजाचं नेतृत्व करण्याची विनंती केली. हा विश्वासच पुढे येणाऱ्या वादळांमध्ये त्यांचा सर्वात मोठा आधार बनणार होता. आणि मग सुरू झाला एक असा प्रवास जो अद्भुत होता, पौराणिक होता. त्यांचं जहाज अशा समुद्रांमध्ये शिरलं ज्यांचं वर्णन फक्त दंतकथांमध्येच सापडतं. हा प्रवास त्यांना एकापेक्षा एक अद्भुत समुद्रांतून घेऊन गेला. कुर्माला समुद्रातून त्यांनी गुप्तपणे हिरे गोळा केले. अग्नीसारख्या तेजस्वी अग्गिमाला समुद्रातून सोनं मिळवलं. दुधासारख्या शुभ्र दधिमाला समुद्रातून चांदी, गवतासारख्या हिरव्या कुसमाला समुद्रातून पाचू आणि वेळूसारख्या नलमला समुद्रातून मौल्यवान प्रवाळ मिळवले. पण या प्रवासात सुपारकाचं खरं शहाणपण पुन्हा एकदा समोर आलं. त्यानं हे सगळे खजिने गोळा करताना त्यांची खरी किंमत खलाशांना सांगितलीच नाही. का? कारण त्याला मानवी स्वभावाची अचूक जाण होती. त्याला माहीत होतं की लोभ हा माणसाला कुठल्याही थराला नेऊ शकतो आणि याच लोभामुळे ते जहाज धोक्यात घालू शकतील. हे फक्त दिशा ओळखण्याचं ज्ञान नव्हतं, तर माणसाचं मल ओळखण्याचं शहाणपण होतं. पण त्यांचा प्रवास अजून संपलेला नव्हता. ते पोहोचले वळभामुख नावाच्या समुद्रात. ही एक अशी भयानक जागा होती जिथे पाणी एका प्रचंड मोठ्या खड्ड्यात खेचलं जातं. लाटा अक्षरशः भिंतींसारख्या उसळतात. असं म्हणतात की या समुद्रात गेलेलं कोणतंही जहाज आजपर्यंत परत आलेलं नाहीये. आणि आता ही कथा तिच्या कळसावर पोहोचते. एक अशी वेळ येते जिथे ज्ञान आणि कौशल्य दोन्ही अपुरे पडतात. आता गरज होते एका वेगळ्याच शक्तीची, एका आत्मिक शक्तीची. जरा विचार करा, त्या वळभामुख समुद्रात अडकलेले ते 700 जीव. मृत्यू अगदी डोळ्यासमोर दिसत होता. सगळे भीतीने आक्रोश करत होते. अशा परिस्थितीत ते वाचणार तरी कसे होते? काय मार्ग होता त्यांच्याकडे? त्यांच्या बचावाचं उत्तर दडलं होतं सत्यक्रियेत. आता सत्यक्रिया म्हणजे काय? तर ही एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर पाळलेल्या सद्गुणाची एक प्रामाणिक घोषणा असते. आणि प्राचीन भारतीय मान्यतेनुसार जर ही घोषणा पूर्णपणे 100% सत्य असेल तर तिच्यात चमत्कार घडवण्याची, अगदी निसर्गालाही बदलण्याची शक्ती असते. आणि मग सुपारकाने जहाजाच्या टोकावर उभं राहून आपली शक्तिशाली सत्यक्रिया केली. तो म्हणाला, जेव्हापासून मला आठवतं, जेव्हापासून माझ्यात बुद्धी आली, तेव्हापासून मी जाणून बुजून कोणत्याही सजीवाचा जीव घेतला नाही.
जर माझे हे शब्द सत्य असतील तर हे जहाज सुरक्षित परत जाऊ. आणि त्याच्या या सत्यक्रियेचा परिणाम तात्काळ आणि चमत्कारिक होता. ज्या प्रवासाला तब्बल 4 महिने लागले होते तो परतीचा प्रवास फक्त एका दिवसात पूर्ण झाला. जणू काही एका अदृश्य शक्तीने ते जहाज उचललं आणि थेट सुप्पारकाच्या दारात आणून ठेवलं. चला तर मग आता या कथेच्या शेवटाकडे वळूया आणि पाहूया की यातून आपल्याला नेमका काय बोध मिळतो. प्रवासानंतर काय झालं, तो प्रचंड खजिना तो सर्व व्यापाऱ्यांमध्ये अगदी समान वाटण्यात आला. सुपारकाने त्यांना पुन्हा समुद्रावर न जाण्याचा सल्ला दिला आणि स्वतः आपलं उरलेलं आयुष्य दानधर्म आणि चांगली कर्म करत घालवलं. आणि शेवटी बुद्धांनी ती कथा संपवली. त्यांनी भिक्षूंना सांगितलं, बंधूंनो, तथागत पूर्वीच्या काळीही तितकेच ज्ञानी होते जितके ते आज आहेत. तो ज्ञानी सुपारक दुसरा कोणी नव्हता, तो मीच होतो. या कथेचा सार काय आहे? तो हाच की खरं शहाणपण हे फक्त डोळ्यांनी दिसत नाही. ते एक प्रकारचं अंतर्ज्ञान आहे जे अनुभवातून, ज्ञानाने आणि सद्गुणांच्या पालनातून मिळतं. आणि आयुष्यभर जपलेल्या सदाचारामध्ये कोणत्याही संकटावर मात करण्याची एक अफाट शक्ती असते. आणि हाच प्रश्न सर्वांसाठी आहे. जेव्हा डोळे पाहू शकत नाहीत तेव्हा खरं ज्ञान नक्की काय पाहू शकतं? यावर नक्की विचार करा.